श्री स्वामी समर्थ। जेव्हा स्वामी यात्रा जीवनामध्ये घडून आली की मग पुन्हा त्या व्यक्तीला स्वामी महाराजांचा ध्यास लागतो। तसाच हा आजचा अनुभव आहे। आजचा हा अनुभव आपल्याला दीपाली ताईंनी पाठवला आहे। चला तर आपण त्यांचा अनुभव ऐकू। मी स्वामी भक्ती खूप आधीपासून करते। आमच्या शेजारीच स्वामींचा मठ आहे। त्या मठाच्या तेथून येणं जाणं कायमच होत होतं, पण मठात जाण्याचा योग कधी येत नव्हता। पण म्हणतात ना, स्वामी वेळ आली की बोलवतात पण आणि देतात पण। तसाच योग आला कोजागिरी पौर्णिमेला। मी स्वामींच्या मठात गेले आणि मला समजले की अक्कलकोट आणि गाणगापूरला दिंडी जाणार आहे। माझ्या मनात आले आपणही जावे। घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितले। घरच्यांनी परवानगी दिली आणि मी त्या दिंडीत सहभागी झाले। दिवस आला आम्ही अक्कलकोटला जाण्याचा। मी त्या दिंडीला गेले। खूप छान दर्शनही झाले। दुसऱ्या दिवशी आम्ही गाणगापूरला गेलो। तिथेही खूप छान दर्शन झाले। वेळ आली घरी येण्याची। मी घरी पोहोचले। घरी आल्यानंतर मला समजले की आपल्या गावात चोर आले होते। आमच्या कंपाऊंडच्या तारा तोडल्या गेल्या होत्या। ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी मी अक्कलकोटमध्ये होते। कदाचित स्वामी माझ्या घराची रक्षा करत असतील आणि तो अनर्थ टळला। स्वामी होते म्हणून सर्व ठीक आहे। स्वामी आहे म्हणून आम्ही आहोत। भक्त हो, हा दीपाली ताईंना आलेला स्वामींचा अनुभव आहे। तुम्हाला पण असाच अनुभव आला असेल तर मला नक्की शेअर करा। लिंक आपल्या पेजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। श्री स्वामी समर्थ।